मुंबईत जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनचं निर्माण। मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। तर जपानचे शिकानसेन हाय स्पीड ट्रेन तंत्रज्ञान प्रकल्पामध्ये वापरले जाणार। मोनोरेल मार्गावर नव्या गाड्यांच्या चाचण्या सुरू। तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येमुळे कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद। मुंबईसह राज्यातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून उद्यापासून राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारणी करण्यात येणार। सरकार मान्य दरानुसार छोट्या गाड्यांसाठी 28 रुपये तर मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये दर निश्चित। सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील 4 धरणं 100% भरली। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये 100% पाणीसाठा। पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस। पुण्यामध्ये श्वानांच्या लसीकरणावर विरोध। वारंवार हल्ले होत असतानाही श्वानांना ताब्यात घेताना काही श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून विरोध। रेबीज मुक्त मोहिमेमध्ये महापालिकेची दमछाक। पोलिसांची घ्यावी लागते मदत।